शिवलीलामृत ग्रंथ झाला 14 अध्यायापर्यंत. 14 भुवनांचे सार यथार्थ 14 अध्याय निर्मिले. की 14 विद्यांचे सार का की 14 गाठींचा अनंत परिकर. की 14 पदे निरंतर गयावर्जन घडी हे. की 14 रत्नांचा प्रकाश येथेही झाला एकरस. की 14 चक्रे निशेष की 14 ही लोकाते. की 14 कांडे वेद. की 14 कोहळी दिव्य प्रसिद्ध. की 14 कोठड्या शुद्ध शिवमंदिरे निर्मिली. श्रवण पठन लेखन निधिध्यास अनुमोदन परमप्रीती करिता ग्रंथरक्षण फळ समान सर्वासी. इतक्यासही शिव होऊन माऊली करी निजांगाची सावली. आरोग्य ऐश्वर्य सकळी ग्रंथश्रवणे प्राप्त होय. आदिव्याधी आदि निरसन वंध्याही पावे पुत्र संतान. ग्राम गेला बहुत दिन पिता बहु बंधू भेटेल. घरी संपत्ती दाटे बहुत ऋणमोचन होय. त्वरित शत्रुक्षय यथार्थ दक्षिणमुखे वाचिता. शतावर्तने करता भक्तियुक्त पोटी होय शिवभक्त सुत. ज्याच्या घरी असेल हा ग्रंथ पिशाच भूत न धरिते येथे. त्रिमास करिता नित्यावर्तन सर्व संकटे जाती निरसन. भावे प्रचित पहावे वाचून नाही कारण अभाविकांचे. सोमवारी ग्रंथपूजन अथवा परदोष काळ शिवरात्री लक्षण. शुचिर्भूत होऊनी करावे शयन स्वप्नी प्रकटोनी शिव सांगे. जे पडेल ते संकट ते निवारिल नीलकंठ. 14 अध्यायांचे फळ वरिष्ठ वेगळाळे लिहिले असे. प्रथमाध्यायी मंगलचरणा दशाहर्याचे आख्यान. कलावतीने पती उद्धारिला पूर्ण हेच कथन धरीन निर्धारे. द्वितीयाध्यायी निरूपण शिवरात्र कर्म विपाक कथन. तिसऱ्यात गौतमे कथा सांगून कल्मषपाद उद्धारिला. चौथ्यात महाकाळ लिंगार्चन गोशवाळा गेला उद्धारून. पाचव्यात उमेने पुत्र पाळून राज्य स्थापिली शिवपदे. 6वा अध्यायाती रसिक सीमंतिनी आख्यान पुण्यकारक. 7वा 8वा सुरस कौतुक भद्रायुरायांचे कथन पै. 9वात वामदेवाचे आख्यान सुरस दुर्जय राजा झाला राक्षस. जन्मदुःखे कथिले बहुवस अतिसुरस अध्याय तो. 10व्यात शारदाख्यान. 11व्यात रुद्राक्ष महिमा पूर्ण. महानंदा गेली उद्धारून भद्रसेन रावण तरला. 12व्यात विदुर बहुला उद्धार विष्णूने मर्दिला भस्मासूर. 13व्या अध्यायात समग्र शिवगौरी विवाह पै. 14व्यात शिवार्पणा विनोद गौरी भिल्लिणी झाली प्रसिद्ध. पुढे श्रिया चरित्र अगाध 14वा अध्याय पूर्ण हा. श्रीधर स्वामी ब्रह्मानंद आनंद संप्रदाय परम अगाध. क्षीरसागरी गोविंद आदि उपदेशी कमलोद्भवा. तेथोनी आविऋषी प्रसिद्ध. पुढे पूर्ण ब्रह्म दत्तात्रया अगाध. त्यापासून सदानंद रामानंद यती तेथोनी अमलानंद गंभीर. मग ब्रह्मानंद उदार. यावरी कल्याणी राहणार सदानंद यतींद्र पै. तेथोनी पूर्णानंद यती शुद्ध. त्यापासव पितामह दत्तानंद. पिता तोची सद्गुरु प्रसिद्ध ब्रह्मानंद यतींद्र जो. पंढरीहून 4 योजने दुरी नैऋत्य कोणी नाझरे नगरी. तेथील देशलेखक निर्धारी पूर्वीश्रमी ब्रह्मानंद. पुढे पंढरीसी येऊनी केले तेथे संन्यास ग्रहणी. तेथेची समिधास्थ होऊन अक्षयवस्ती केली पै. तो ब्रह्मानंद माझा पिता सावित्री माझे माता पिता. वंदोनी त्या उभयंता शिवलीलामृत ग्रंथ संपविला. शके 1640 विलंबी नाम संवत्सरास शुद्ध पौर्णिमा फाल्गुन मास रविवार ग्रंथ संपविला. ब्रह्मांड कमंडलूच्या तीरी 12मती नामनगरी. आद्यत ग्रंथ निर्धारी तेथेची झाला जाणीजे. शिवलीलामृत ग्रंथात आद्यत 14 अध्यायापर्यंत. जय जय शंकर उमानाथ तुझ कीर्त्यर्थ हो का सदा. अर्पणा जीवना कर्पूर गौरा ब्रह्मानंदा जगदुद्धारा. श्रीधर हृदयाब्ज भ्रमरा अक्षयभंग दयानिधे.
शिवलीलामृत ग्रंथ प्रचंड स्कंद पुराण ब्रह्मोत्तरखंड सदा परिसोत सज्जाखंड चतुर्थाध्याय गोडहा ओम स्त्री सांब सदाशिवार्पणामस्तु शुभं भवतु. हरि ओम. हरि ओम. ओम नमः शिवाय.